तर कसं आहे, नवीन वर्ष लागतोय 2026. तो वर्ष बदलणार आहे. माणसं नाही. माणसं जी आहेत तीच राहणार आहेत. आणि हो, काही प्रशासनाने एक असं सांगितलंय का 2026 धोक्याचा आहे. 2026 धोक्याचा आहे. तर मला एक सांगायचं आहे, 2026 राहो का 2025 राहो, आपले काळ काय बदलणार नाही. आपले काळ जे आहे तेच उलट खराब होतील, पण चांगले राहणार नाही. कारण ते कसे मी सांगू का तुम्हाला? तर आली गोष्ट पुढाऱ्यांवर. म्हणजे एक तात्पर्य सांगायचं मला, की आम्ही गुजरातमध्ये गेलो. स्टिअरिंगवर एक हात सोडून आरामशीर चालतोय माणूस. पण महाराष्ट्र लागला का दोन्ही हात पकडून राहावं लागतं. कारण पायरीचे 50 खड्डे आहेत रस्त्याला. आम्ही स्वतः फिरतो. माझ्या माहितीनुसार मी 10-15 वर्षे ड्रायव्हरकी केली. जास्त तर नाही केली, पण 10-15 वर्षे केली. तर त्या 10-15 वर्षात मला जे शिकायला भेटलं ना, ते सगळं काय एकदम खरं आहे. पण बघा ना, गुजरातमध्ये हागायला जाताना संडास बाथरूम तिथं सुद्धा गटू आणि डांबरी सुद्धा करलेली आहे. आपलं तर ते तर जाऊ द्या हो, गावातले रस्ते सुद्धा ध्यानावर नाही. तेव्हा मेन हायवे काहीच ध्यानावर राहते. नेमकी महाराष्ट्रात निधी कमी येतो का खाऊन जाता, काही हेच कळत नाही. तुम्ही बघा, गुजरातमध्ये एक ट्रॅक्टर असतो, त्याच्या मागे 4-5 माणसं आणि ते लोलर वगैरे सगळं संगत राहते. तिथं थोडा जरी खड्डा पडला, तरी ते लोकं भरून काढतात. लगेच 2-4 दिवसात त्याची मस्त देखभाल करून ते एकदम क्लिअर कट करून टाकतात. बाकी आपल्या महाराष्ट्राच्या रस्त्याला जर खड्डे पडले ना,